जय रघुवीर. सुजन हो, संत साधुजन हे मानवाच्या आत्मकल्याणासाठी सदैव तत्पर असतात. अज्ञानामुळं माणूस स्वतःच्या अनमोल आयुष्याचा वेळ मायेच्या पसाऱ्यात अडकून वाया घालवतो आणि स्वतःचं मोठं नुकसान करून घेतो. हे पाहून संत हृदय कळवळतं. बुडती हे जन न देखवे डोळा या तत्वाप्रमाणे संत मानवाच्या कल्याणाकरता रात्रंदिवस तळमळत राहतात. तर याउलट सर्वसामान्य माणसं मात्र स्वार्थासाठीच जगतात. खाणं पिणं, ऐशारामात मजेत आयुष्य घालवणं यातच सामान्याला धन्यता वाटते. सुभाषितकार म्हणतात, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतद पशुभिर नराणाम. अर्थात आहार घेणं, झोप घेणं, भीती, कामवासना या गोष्टी माणसाप्रमाणे पशूंच्या ठायी देखील आहेतच. मग माणसात आणि पशूंमध्ये फरक तो कोणता? मौज मजेच्या आणि ऐहिक सुखाच्या अति आहारी गेल्यामुळं या मोहनिद्रेमध्ये मग्न झाल्याने जीवनाची खरी सार्थकता कशात आहे याची जाणीवच सामान्य मनुष्याला होत नाही. जणू तो गाढ झोपेतच राहून सुखानी काल व्यतीत करतो. हे जनांचं अज्ञानातच सुख मानणं पाहून संत मात्र चिंतित होऊन अश्रू ढाळतात. कबीरजी सुद्धा हेच सांगतात की कितीही ज्ञानाच्या गोष्टी पोटतिडकीनं लोकांना सांगितल्या तर लोक ऐकत नाहीत, सावध होऊन त्याप्रमाणे आचरण करत नाहीत. पुढच्या दोह्यामध्ये कबीरजींचं हेच दुःख तळमळ व्यक्त होते. ते म्हणतात, सुखिया सब संसार है खावई और सोवई. सुखिया सब संसार है खावई और सोवई. दुखिया दास कबीर है जागे अरु रोवई. या करुणेपोटीच कबीरजी मनुष्याला सावधानतेचा इशारा देऊन जाग करतात. म्हणतात, पात झरंता देखिके हसंती कूपलिया. हम चाले तुम चालियो धीरी बाप लिया. हम चाले तुम चालियो धीरी बाप लिया. अर्थ असा की शिशिर ऋतूमध्ये पानगळ सुरू झाली की झडून जाणाऱ्या पानांना पाहून नवीन फुटलेली पालवी हसू लागते. ते पाहून पिकली पानं म्हणतात, आज आम्ही जसं गळून चाललो आहोत ना, तसंच तुम्हीही एक दिवस गळूनच जाणार आहात. या रूपकातून कबीरजी सांगतात की निसर्ग नियमाप्रमाणे सृष्टीचक्र हे निरंतर फिरत असतं. परिवर्तन हा सृष्टीतला अलिखित असा नियम आहे. फाल्गुन महिन्यात झाडांची पानगळ सुरू होती. पिकलेली पानं गळून पडतात आणि त्यांना पाहून नुकताच उगवलेल्या कोवळ्या पानांना हसू येतं. पण आपणही उद्या असेच पिकून गळून पडणार याची जाणीव मात्र त्या पानांना त्या क्षणी होत नाही. अगदी याच न्यायाने जीवनाच्या तारुण्यावस्थेत हातापायात बळ आहे तोपर्यंत जोशामध्ये येऊन जीवनात हौस मौज करताना उद्या काही काळाने आपल्यालाही वृद्धत्व प्राप्त होईल. त्यावेळी प्राणशक्ती, जीवनशक्ती निघून गेल्याने आपली अवस्था कशी असेल, त्यावेळी आपल्याला कशाचं सहाय्य होईल याचा विचार करावा, असं कबीरजी म्हणतात. वृद्धपणी समाधानात काल व्यतीत करण्यासाठी तारुण्यातच सत्कार्याची, भगवत स्मरणाची सवय लावून घ्यावी, असंच संत मंडळींचं सांगणं आहे. यावर अवश्य चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.